नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये सकाळी भीषण स्फोट झाला। यामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय। काटोल तालुक्यातल्या राऊळगाव जवळच्या SBL कंपनीमध्ये ही स्फोटक बनवणारी कंपनी होती। यामध्ये हा स्फोट झालाय। यामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। स्फोटानंतर मोठी आग लागली। नागपूर स्फोटातील मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी याबाबत माहिती दिली। आमच्याकडे आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती कळाली। त्याप्रमाणे आम्ही आधीच आमच्या कॅज्युअल्टीमध्ये एक्स्ट्रा डॉक्टर्स लावले होते आम्ही आणि बर्न इन वार्ड सोबतच प्लास्टिक सर्जन सगळे आम्ही तयार होतो आणि आता सध्या आमच्याकडे 16 बॉडीज आलेल्या आहे। आमचे आधीच आता डॉक्टर राज गेजबे सर हे आत्तापर्यंत इथेच चेंबरमध्ये बसून पंचनामा झाल्याच्यानंतर सगळ्यांचंच आम्ही पोस्टमॉर्टम करत असताना DNA सॅम्पलिंग आणि प्लस स्किन टेस्टिंग पण करतो, त्याचं सॅम्पल पण घेतलं जातं। नागपूर स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। तर पंतप्रधान सहाय्यता निधीतून देखील 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। नागपूरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या स्फोटामध्ये 17 जणांचा मृत्यू होणं हा दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार आहे। मृतांच्या कुटुंबियांना किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। त्याच्यामुळे आताची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी याच्यामध्ये 50 लाखाची प्रत्येक कुटुंबाला मदत केली पाहिजे। असं आहे की किती मदत केली तरी कुटुंबाचं नुकसान भरून निघू शकत नाही। राज्य शासन आणि केंद्र शासनाचे नियम हे कारखानदार बारूद कारखानदार पाळत नसतील तर हे कारखाने बंद केले पाहिजे। नागपूरमधील काटोलमध्ये झालेल्या स्फोटावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना सरकारनं भरीव मदत करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी सरकारकडे केली आहे। तर वारंवार या स्फोटाच्या घटना घडत असून कामगारांच्या जीवावर बेतत असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं। तर कंपनीचं सुरक्षा ऑडिट होतं की नाही असा सवालही त्यांनी विचारला। सांगली जिल्हा परिषदेमध्ये 1.25 वर्ष अध्यक्षपद देईल त्याच पक्षाला पाठिंबा याचा पुनरुच्चार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीकडून गटनेतेपदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची, पक्ष प्रतोदपदी स्नेहल मोरे तर उपनेतेपदी विनायक मासाळ यांची निवड करण्यात आली। सत्ता स्थापनेमध्ये कोणासोबत जायचं याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून घेतला जाईल। मात्र 1.25 वर्ष अध्यक्षपद देईल त्याच पक्षाला पाठिंबा देऊ अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली। 1.25 वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्यापैकी एकाला मिळावं अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे। त्याची पूर्तता जे करतील त्यांच्या समवेत पक्षश्रेष्ठीची चर्चा करून अंतिम निर्णय होईल। बारामती जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाचं केंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये आज एका नव्या अध्यायाची नांदी होणार होती। दिवंगत अजित पवार यांनी रिक्त केलेल्या चेअरमन पदावर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी आजारी असल्यामुळे अधिकृत निवड प्रक्रिया काही काळ पुढे ढकलली असली तरी सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती होणं ही आता केवळ औपचारिकता उरली आहे। ब वर्ग गटातून बिनविरोध निवडून येत सुनेत्रा पवार यांनी माळेगावच्या धुरा सांभाळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले। दिवंगत अजित पवारांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी बारामतीमधील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। या दौऱ्यामध्ये त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली। यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या। तसंच नागरिकांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देत कोणतीही ढिलाई न करता कामं बारकाईनं आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण करावीत असे निर्देश दिले। पाहणी दरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी तसंच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला।
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणेमधील त्रुटींमुळे अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं येऊन वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर वाढीव वीज बिलांची दुरुस्ती करून नागरिकांना बिलाची रक्कम हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली आहे, त्यामुळे वीज बिल वाढीव आलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। अध्यक्ष महोदय, नोव्हेंबरमध्ये 700 रुपये बिल येतं, डिसेंबरमध्ये 800 रुपये बिल येतं आणि जानेवारीमध्ये एकदम 15-20 हजार बिलं अशी घरगुती ग्राहकांना आलेली आहेत। अध्यक्ष महोदय, माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की या बिलाचे हप्ते पाडून देणं, बिलात दुरुस्ती करणं गरजेचं असलं दुरुस्ती करून देणं आणि सध्या परीक्षेचा कालावधी असल्यामुळं डिस्कनेक्शनमुळे विद्यार्थ्यांना अडचण येते, तर हे डिस्कनेक्शन जे सिस्टीममधून झालेले आहेत हे डिस्कनेक्शन आपण हप्ते पाडून देऊन त्यांचे परत वीज पुरवठा करावा एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे। कोणी हप्ते पाडून मागितले तर निश्चितपणे देण्यात येतील। फक्त एकच आपण लक्षात घ्या की विजेचं बिल तर भरावं लागेल। आता आपण उलट स्मार्ट मीटरवाल्यांना तर 10% कमी बिल करून टाकलं आणि त्याच्यानंतर विजेचे दर देखील आपण कमी केलेले आहेत। त्याच्यामुळे पण तरी कोणाचं असेल तर आपण त्यांना हप्ते पाडून देऊ। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं विक्रमी बहुमत मिळवल्यामुळे अध्यक्ष भाजपचाच होणार हे निश्चित आहे। पण सातारा, सांगली आणि धाराशिवमध्ये सुद्धा अध्यक्ष हा भाजपचाच दिसेल असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला। धाराशिवमध्ये आम्ही शिवसेना आणि आम्ही सोबत लढलोय, काही ठिकाणी राष्ट्रवादी आमच्या सोबत होती, सगळे मिळून आम्ही एकत्र आहे, त्यामुळे तिथे आमची सत्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष धाराशिवमध्ये होईल, त्यामध्ये कुठली शंका असायचं कारण नाही। ठीक आहे, सहकारी पक्ष आहेत, मतभेद आहेत, किरकोळ चर्चा होत राहतात, हे सगळं होईल, परंतु अंतिमता जेव्हा आपण बघू, जेव्हा निवडीचा विषय येईल तेव्हा सातारचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सोलापूरचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, धाराशिवचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, सांगलीचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा असेल, याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही। तर शिमग्याला तळ कोकणामध्ये जाण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग खुला झाला आहे। मुंबई ते विजयदुर्ग समुद्रमार्गे आता फक्त 6 ते 7 तासामध्ये पोहोचता येणार आहे, ज्यामध्ये प्रवासी वाहतुकीसोबतच चारचाकी आणि दुचाकी देखील थेट तुम्हाला समुद्रमार्गे तळ कोकणामध्ये नेता येते। 3000 ते 9000 रुपयांपर्यंतचं तिकीट दर या प्रवासासाठी कोकणवासी आणि पर्यटकांना मोजावे लागणार आहेत। रस्तेमार्गे तळ कोकणामध्ये पोहोचायचं तर जवळपास 10 ते 12 तासांचा वेळ मुंबई गोवा महामार्गानं लागताना दिसतो। त्या दृष्टीनंही समुद्रमार्गे हा प्रवास फक्त 6-7 तासांना होताना दिसेल। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या मुंबईतील भाऊचा धक्का या ठिकाणी बोटींचं उद्घाटन झालं, तर पहिल्याच दिवशी या सेवेला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। 14 ते 19 मध्ये तेव्हा मूळ संकल्पना ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची होती की मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने आपण जोडलं पाहिजे, जेणेकरून पर्यटन आणि व्यापार याला चालना भेटेल, प्रोत्साहन भेटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून विकास साधणं आम्हाला सोपं पडेल। मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या बोटीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि पर्यटनाला चालना निश्चित पद्धतीने भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे। दरम्यान कोकणात कोणत्याही शुभ कार्याआधी देवाला गारहण घालण्याची रीत आहे। मुंबईहूनही बोट निघण्यापूर्वी नितेश राणेंसह इतरांनी गारहण घातलं। गणपती गजानना महाराजा शिगम्याच्या मुहूर्तावर ज्या सागरातून सेवा भाऊचा धक्का ते विजयदुर्ग कोकणात जाता महाराजा। सागरेश्वरा, हरिहरेश्वरा, मार्लेश्वरा, कुडकेश्वरा, रामेश्वरी, वेतोबा महाराजा। कोकणाची निर्मिती करणारे आदिमाय आदिशक्ती आणि भार्गवा महाराजा। महालक्ष्मी, जोगेश्वरी, दरिबरी, रावण महाराजा, सातम महाराजा, भालचंद्र महाराजा आणि जेंबे स्वामी महाराजा। तुमची
सिंधुदुर्गच्या विजयदुर्ग बंदरामध्ये रोरो बोट दाखल झाली आहे। यावेळी बोट पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल होताच ढोल ताशांच्या गजरामध्ये रोरो बोटीचं स्वागत करण्यात आलं। 8 तासामध्ये ही रोरो बोट मुंबईहून विजयदुर्गला पोहोचली। हा प्रवास खर्चिक असला तरी कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली। बोट ही विजयदुर्गच्या किनाऱ्यावर आलेली आहे आणि जोरदार असं स्वागत या रोरो बोटचं आपल्याला होताना दिसतं आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी आपल्याला प्रवासी या प्रवासामध्ये सहभागी झालेले दिसलेले होते। एकूणच शिमगाचा उत्सव आहे आणि याच निमित्तानं मोठ्या प्रमाणात नागरिक देखील आपण इथे बघतो आहे। एकूणच पाहायचं तर कशा पद्धतीनं स्वागत होत आहे हे देखील आपण इथे सध्याला बघतो आहे। काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया आपण। कसं वाटलं प्रवास? खूप छान झाला सर। आणखीन खरंच नितेश राणे साहेबांनी जी आपल्या कोकणवासियांना ही संधी उपलब्ध करून दिली, जवळजवळ 40 वर्षानंतर बोट सेवा सुरू झाली आहे। खरंच खूप छान आणि सुखकारक असा प्रवास होता। काय सांगाल, कसा होता अनुभव? खूप छान प्रवास झाला। सन्माननीय आमचे पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी जी रोरो सुरू केली आहे, आज आम्ही मुंबईतून विजयदुर्गला खूप छान पद्धतीने प्रवास करून आलो आहे। अजिबात प्रवास वाटला नाही आणि त्यात भजन झालं, ते अतिशय सुंदर झालं। मग त्या अगदी ताल सुरात सगळे प्रवासी आनंदात नाचत गात होते आणि इतका छान प्रवास झाला। मी जवळजवळ 80 सालामध्ये प्रवास बोटीने केला होता, लहान होते मी तेव्हा, पण आजचा जो प्रवास आहे तो खूप छान झाला। तुमचा अनुभव कसा होता? नमस्कार, मी 50 वर्षानंतर आज पुन्हा येतोय बोटीने। लहानपणी मी बोटीने प्रवास केला होता, त्यानंतर बोट बंद झाल्यामुळे प्रवास करू शकलो नव्हतो आणि आज 50 वर्षांनी येतो। दोन्ही बोटींमध्ये जबरदस्त फरक आहे, कारण अत्याधुनिक अशी ही बोट आहे आणि त्यामुळे याच्या हायजीन आणि बाकी बद्दल कम्फर्टबद्दल काहीच प्रश्न नाही आहे, अजिबात नाही आहे। येताना काही त्रास जाणवलेला नाही आहे। अतिशय व्यवस्थित पद्धतीने आम्ही या इथपर्यंत पोहोचलेलो आहे। अतिशय आनंद आला। सगळ्यांचा अनुभव हा चांगलाच होता। थोडासा खर्चिक जरी असला तरीही वेळ त्या दृष्टीनं आपल्याला इथं सध्याला वाचताना दिसतोय आणि त्यामुळेच सगळ्या ज्या प्रतिक्रिया पाहायच्या तर त्याच दृष्टीनं आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन रोहित कांबळेचा विश्वखोटाळ, ABP माझा, विजयदुर्ग। राज्यात सध्या होळीच्या सणाची लगबग सुरू आहे। वरळीतील BDDच्या 101 क्रमांकाच्या चाळीमध्ये दरवर्षी अत्यंत पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणारी होळी साजरी केली जाते। यंदा या ठिकाणी भला मोठा देखावा सादर करण्यात आला आहे। मुंबईच्या वरळीमध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते, पण मुंबईतील वरळी BDD 101च्या इमारतीचे ते दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देणाऱ्या होळीचं जे ते दहन केलं जातं। यंदासुद्धा एक भली मोठी होळी जी आहे ती ह्या ठिकाणी उभारण्यात आलेले राक्षसी रूप जे आहे ते ह्या होळीला देण्यात आलेले। नेमकं हे प्रकरण काय, कारण की याच्या आधी टोरेज घोटाळा संदर्भातला एक देखावा या ठिकाणी तयार करण्यात आला होता। कोविड नंतरचा राक्षस या ठिकाणी होळीमध्ये दहन करण्यात आला होता। त्यामुळे यंदाचं नेमकं संकल्पना काय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे इथले रहिवासी आणि ज्यांनी हे सगळं घडवलं ती सगळी मंडळी आहेत। सर, तुमचं नाव सांगा आणि काय नेमकी संकल्पना आहे? माझं नाव प्रभाकर कृष्णा वारसे, या मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे। सातत्याने 20 वर्ष आम्ही वेगवेगळ्या विषयांवर या होलिकोत्सवमध्ये आम्ही विषय मांडत असतो। आमच्या चाळीतील मुलं या ठिकाणी रहेजा वगैरे जे आर्ट स्कूल आहेत तिथले आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे केलेलं काम आहे। काय यंदाची संकल्पना आहे? लव जिहाद आम्हाला हातात दिसते, एका बाजूला RDX आहे। तू नेमकं सांग की काय मांडलंस यंदा? म्हणजे भारतावरच्या मेन समस्या सध्याच्या आहे, आत्ताच्या काळामध्ये ज्या आहेत किंवा ह्या लव जिहादामार्गे आपल्या हिंदू मुली वगैरे फसवल्या जातात। RDXचं पण बरेच अटॅकमुळे सप्लाय वगैरे जे आहे इनलिगल, तरी पण ते कसं काय होतं, तर त्यासाठी मी हा एक ऑप्शन आहे। त्यानंतर आपल्या हिंदूंवर नरसंहार होतो आहे, जसं बांगलादेशमध्ये वगैरे चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचे हे सगळे मुद्दे घेऊन मी हा राक्षस बनवण्याचा प्रयत्न केलेला। पण हे मुद्दे ओव्हरऑल सध्या भले आता एवढे इम्पॉर्टन्स नाहीत ते, पण ह्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही आहे। प्रजने साक्षी करमाळेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। आदिवासी बांधवांच्या जीवनामध्ये होळी सणाचं अतिशय महत्त्व आहे। जळगावच्या चोपड्यातील वैजापूर गावातील आदिवासी पाड्यावर भोंगऱ्या बाजाराचं आयोजन करण्यात आलं आहे। वर्षभरासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या बाजारामध्ये हजारो नागरिक एकत्र येतात। यावेळी अनेक महिला आणि पुरुष हे आदिवासी वेश परिधान करून ढोलाच्या तालावर फेर धरतात। आदिवासींच्या जीवनामध्ये होळी हा सण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या
महत्त्वपूर्ण सणाच्या पार्श्वभूमीवरती भोंगऱ्या बाजाराचं आयोजन केलं जातं. या भोंगऱ्या बाजारामध्ये वर्षभरासाठी जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या खरेदी केल्या जातात. मात्र त्यासाठी एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या वैजापूर येथे आदिवासींचा सर्वात मोठा भोंगऱ्या बाजार भरलेला आहे आणि या भोंगऱ्या बाजाराचं आपण दृश्य बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये तालावरती ठेका धरल्याचं पाहायला मिळतंय. पारंपरिक वेशभूषेमध्ये यामध्ये आदिवासी महिला पुरुष हे सहभागी झालेले आहेत. काय सांगाल, काय महत्व आहे भोंगऱ्या बाजाराचं? तुम्ही सहभागी झालेला आहात. आमच्या आदिवासीचा एक मोठा सण म्हणून आम्ही साजरा करतो. या सणाचं असं विशिष्ट आहे की सर्व आमचे आदिवासी एकत्र येतात. बाया पोरं सगळ्यांचं नवीन संस्कृती कपडे वगैरे सगळं नवीन आम्ही घेतो. चंद्रशेखर नैवे, ABP माझा, जळगाव. धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग विक्रीसाठी दाखल झाले. रंग विक्रेत्यांनी मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकामध्ये स्टॉल्स लावलेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रंग बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झाले. यासह पिचकाऱ्या सुद्धा विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रंगाचे भाव 10 ते 15% वाढल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. कोकणातील तेरसेचा शिमगा सध्या उत्साहात साजरा केला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागांमध्ये शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते. पालखी नाचवणं आणि होळी उभी करणं या पारंपरिक प्रथा मोठ्या भक्तिभावानं पार पाडल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील काजरघाटी गावामध्ये तेरसेचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न झाला. होळी उभी करण्यापूर्वी पालखी नाचवण्यात आली. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखी नाचवण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. तर हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. होळी आणि धुलिवंदनाचा सण धुळ्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. शहरातील होळी राज्यभर प्रसिद्ध आहे आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. बाजारपेठांमध्ये रंग, पिचकारी, ढोल आणि विविध प्रकारचे मुखवटे विक्रीसाठी दाखल झाले. यंदा केमिकलयुक्त रंगांच्या तुलनेमध्ये नैसर्गिक रंगांना अधिक मागणी असल्याचं दिसून येत आहे. तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रंगांच्या किमती वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. बातमी आहे कोकण रेल्वे संदर्भातली. शिमग्यासाठी कोकणवासियांची पावलं कोकणाकडे वळत आहेत. प्रवास सुखकर आणि पटकन व्हावा यासाठी अनेक कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय शोधतात. मात्र याच कोकण रेल्वेचा प्रवाशांना फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सकाळी 5:50 CSMT स्थानकातून सुटणारी तेजस एक्सप्रेस दुपारी 12:58 सुटली. तेजस एक्सप्रेस 7 तास उशिरा असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. आज भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये T20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. कोलकात्यामध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या गटातून दक्षिण आफ्रिका संघानं उपांत्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज संघांपैकी उपांत्य फेरी गाठणारा दुसरा संघ कोण असेल याचं उत्तर आज रात्री मिळेल. झिम्बाब्वेवरील मोठ्या विजयानं भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. मात्र वेस्ट इंडिज कोलकात्याच्या मैदानामध्ये आजवर एकदाही हरलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळेल. वेस्ट इंडिज संघानं सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या T20 विश्वचषकामध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी बजावली. महत्त्वाचं म्हणजे विंडीज फलंदाजांच्या या कामगिरीमध्ये मुंबईच्या एका थ्रोडाऊन स्पेशलिस्टचं मोठं योगदान आहे. मुंबईचा अभिषेक जैन विश्वचषकामध्ये विंडीज संघासोबत आहे. अभिषेकनं स्पर्धेच्या सुरुवातीपासून आपल्या साईड आर्मनं विंडीज फलंदाजांना सराव दिला आहे. त्याचा बराच फायदा विंडीजच्या फलंदाजांना या स्पर्धेत झाला. साईड आर्म हे फलंदाजांना सराव देण्यासाठी वापरलं जाणारं साधन आहे. त्यामुळे फलंदाजांना 130 ते 150 किलोमीटर प्रति तास वेगानं चेंडू टाकता येतो. अभिषेकनं आतापर्यंत सचिन तेंडुलकर, KL राहुल, MS धोनी, रवींद्र जाडेजासह अनेक दिग्गज खेळाडूंनाही सराव दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका अपंग महिलेनं न्यायासाठी थेट बच्चू कडूंची भेट घेतली. लहानपणापासून चालता न येणाऱ्या आणि जमिनीवर सरकत हालचाल करणाऱ्या साधना वाघ यांना यापूर्वी 80% अपंगत्वाचं प्रमाणपत्र होतं. मात्र 2-3 महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्यांना 40% अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिल्याची तक्रार त्यांनी केली. यावर बच्चू कडू यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य प्रमाणपत्र न दिल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला. त्याचं चालता येत नाही, घासून जावं लागतं आणि सिव्हिल सर्जन ते टीम त्यांना 40% फक्त अपंग देतं. म्हणजे नालायकीची काही हद राहिलेली नाही आहे. मारलं तर कायदा हाती घेतलं असं म्हणतात. आता मारावं नाही तर काय करावं हाच प्रश्न आहे.
मला वाटतं यांना आम्ही डबल पाठवतो, दुरुस्ती केली नाही तर त्याचे कानफोड आम्ही शिकणार आहोत. जळगावमध्ये केळी पिकाच्या विम्याच्या नावाखाली तब्बल 217 कोटी रुपयांचा सरकारी निधी लाटण्याचा मोठा डाव उघडकीला आला आहे. या प्रकरणाचा भांडाफोड उपग्रहाद्वारे केलेल्या तपासणीमध्ये झालाय. केळीची लागवडच नसताना लागवड दाखवून पीक विम्याचे अर्ज सादर करण्यात आल्याचं समोर आलंय. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये हजारो बनावट अर्ज आढळून आलेत. यावर आता शेतकरी संघटनेचे नेते SB नाना पाटील यांची भूमिका समोर आली आहे. कोणताही शेतकरी बनावटरित्या लाभ घेत असताना आढळून आल्यास त्यावर जरूर कारवाई करावी. मात्र हे करत असताना विमा कंपनी आणि सरकारचं चुकीचं धोरण हेही तितकंच जबाबदार आहे. त्यामुळे एकट्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या तर ही योजना बदनाम होणार नाही, असं नाना पाटील यांनी म्हटलंय. ज्याच्या शेतात केळी नाही त्याचं मंजूर होतं त्याची चौकशी करण्याची जबाबदारी पीक विमा कंपनीची नाही, सरकारची नाही. मग फक्त ज्याने अर्ज भरला तो कोट्यावधी रुपयाचा दोषी असं म्हणणं हे सगळ्या यंत्रणा आपल्या जबाबदाऱ्या टाळण्याचं काम करत आहेत असं मला वाटतं. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच जवस पीक विक्रीसाठी दाखल झालंय. जवस पिकाला 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून ओमेगा 3 आणि इतर औषधी गुणधर्म असल्यामुळे जवस बियांना मोठी मागणी असते. अत्यल्प खर्च आणि केवळ 2 वेळा पाणी देऊन येणारं हे पीक असून एकरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन मिळतं. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चियासोबतच जवस पिकाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावच्या नवलाई देवी मंदिरामध्ये शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. चांदीनं मढवलेल्या पालखीमध्ये ग्रामदेवतांचे रूप स्थानापन्न करत ढोल ताशांच्या गजरात, रोषणाई आणि आतषबाजीमध्ये पालखी सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला. आज देवाच्या सहाणेवर मुख्य शिमगोत्सव होणार असून माडाची पूजा करून होळी दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी ट्रस्टकडून विशेष मेहनत घेतली जाते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.